घडामोडींपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाण्यातील MIDC क्षेत्रात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर वापर बदल व्यावसायिक संकुले उभी राहिलीत. एकेकाळी लघु उद्योगांसाठी ओळखला जाणारा संपूर्ण परिसर माहिती तंत्रज्ञान उद्योगावर आधारित कंपन्या आणि सध्या तर निवासी संकुलांच्या बांधकामांमुळे चर्चेत आला आहे. असे असतानाच या भागातील माहिती तंत्रज्ञानावर आधारित कंपन्या आणि इतर खाजगी कार्यालयांना सरसकट निवासी मालमत्ता कराची आकारणी केली गेली असल्याचा धक्कादायक आरोप सर्वसाधारण सभेत झाल्याने संपूर्ण प्रकरण चौकशीच्या फेऱ्यात अडकलं आहे. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी 2026-27 या वर्षाकरिता 6,221 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या जमा खर्चाचे गणित बिघडल्याने 2100 कोटीचे दायित्व पालिकेवर निर्माण झाल्याचे उघड झाले असून त्याचबरोबर ठाणे शहरातील मोठ्या प्रकल्पाच्या उभारणीसाठी महापालिका 500 कोटी रुपयांचे कर्ज रोखे घेणार आहे. गेल्या वर्षात म्हणजे 25-26 या आर्थिक वर्षात पालिकेच्या मालमत्ता कर विभागाने ठरवून दिलेल्या 915 कोटीच्या उद्दिष्टापैकी 878 कोटी रुपयांचा कर वसूल झाला आहे. यंदा महापालिकेने मालमत्ता कर विभागाला 1200 कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. गेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता कराची विक्रमी वसुली झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात असला तरी या संपूर्ण महापालिका क्षेत्राचा आवाका लक्षात घेता कर वसुलीचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी असल्याची चर्चा आता महापालिका वर्तुळातच दबक्या आवाजात सुरू झाले. विशेष म्हणजे ठाण्यातील MIDC भागात मोठ्या संख्येने उभे राहत असलेल्या व्यापारी संकुलांना निवासी दराने कराची आकारणी होत असल्याचे प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटनेते नजीब मुल्ला यांनी अर्थसंकल्पाच्या चर्चेत उघडकीस आणल्याने या प्रकरणी चौकशी करण्याची वेळ प्रशासकीय प्रमुखावर ओढवणार आहे. ठाणे महापालिकेच्या 28 जुलै 2004 रोजी सर्वसाधारण सभा पार पडली होती. यामध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृह नेते होते आणि माजी आमदार सुभाष भोईरे विरोधी पक्षनेते होते. त्यांनी सभेत एक ठराव पारित केला होता. यात माहिती तंत्रज्ञान आणि IT सहाय्यभूत सेवा देणाऱ्या कंपन्यांना निवासी दराने मालमत्ता कर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देऊन 5% कर्मचारी वर्ग हा पालिकेने शिफारस केलेल्या उमेदवारीतून नियुक्त करावा अशी अट घालण्यात आली होती. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी होते की नाही याची खातरजमा करण्यापूर्वीच अशा मालमत्तांना सरसकट निवासी कर आकारला जात असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आणि न्याय मागण्यांसाठी पालिका मुख्यालयात बैठक झाली. आमदार केळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. या बैठकीत 2016 नंतरच्या कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर 2022 ते जानेवारी 2024 पर्यंतच्या 14 महिन्याचा 7व्या वेतन आयोगाचा प्रलंबित फरक देण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. प्रशासनाने हा फरक लवकरच अदा केला जाईल असे स्पष्ट केले. तसे रिक्त पदे भरण्यासह पदोन्नती प्रक्रियेला गती देण्याचे आदेशही देण्यात आले. विशेष म्हणजे वरिष्ठ लिपिक पदाच्या जागा भरून ड वर्गाच्या जागांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. यामुळे ड वर्गातील जवळपास 100 रिक्त पदांवर पदोन्नती मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून या कर्मचाऱ्यांना लवकरच वरिष्ठ पदावर पदोन्नती दिली जाणार आहे. आरोग्य विभागातील ANM ते GNM आणि GNM ते सिस्टर इंचार्ज अशा पदोन्नती तत्काळ लागू करण्यात येतील. कनिष्ठ ते दुय्यम लेखा परीक्षकांच्या पदोन्नतीचे आदेशही लवकरच काढले जाणार आहेत. गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या 10-20-30 आश्वासित प्रगती योजनेबाबत प्रशासनाने मोठी घोषणा केली. 10 वर्षाच्या सेवेचा लाभ एप्रिल किंवा मे महिन्यात लागू होणार असून उर्वरित 20 आणि 30 वर्षाचे लाभ टप्प्याटप्प्याने दिले जाणार आहेत. याशिवाय शैक्षणिक वेतनवाढ घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळाला असून त्यांची वेतनवाढ पूर्ववत करण्यात येणार आहे. ठाण्याच्या खोपट ST आगाराने प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा करत आपली गुणवत्ता उंचावली. राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून वर्षातून 4 वेळा सर्वेक्षण करण्यात येते. यापूर्वी झालेल्या 3 सर्वेक्षणामध्ये आगाराला मुंबई विभागात सरासरी 83 गुण मिळाले असून 4था क्रमांक मिळाला होता. मात्र 4थ्या सर्वेक्षणात यावर्षी 3रा क्रमांक मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगार परिसरात ST गाड्यांचा इतिहास दर्शवणारे बॅनर
प्रत्येक फलाटावर लावण्यात आले आहेत. तसेच लोकसहभागातून वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला असून फक्त झाडे लावणे नव्हे तर ती जगवणे यावर विशेष भर देण्यात येत आहे. वाढदिवसानिमित्त एक झाड लावण्याचा उपक्रम राबवून सुंदर बाग तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रवाशांसाठी वेळापत्रक, स्वच्छ व सुलभ शौचालय, पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्रवासी वाचनालय, महिलांसाठी हिरकणी कक्ष, विविध सवलत योजनेचे माहिती फलक, वेळापत्रक तसेच प्रत्येक फलाटावर गाड्यांची नावे असलेले फलक अशा विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय प्रत्येक शुक्रवारी स्थानकात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. तसेच एस टी कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृहात गरम पाणी, एसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून एस टी व इतर माहितीसाठी उद्घोषणाही सुरू करण्यात आल्या आहेत. या सर्व सुविधा विभाग नियंत्रक सागर पडसोळे आणि यंत्र अभियंता विवेक लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आले आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील रायलादेवी तलावाची सध्याची दुरावस्था अत्यंत चिंताजनक बनली असून नागरिकांच्या सुरक्षेसह पर्यावरणीय संतुलनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. MMRDAच्या माध्यमातून नुकताच तलाव सुशोभीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला असला तरी त्या कामाची योग्य देखभाल आणि संरक्षण होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर हानी होते. रायलादेवी तलावाच्या दुरावस्थेबाबत तातडीने उपाययोजना करा अशी मागणी नगरसेवक विकास रेपाळे आणि नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांनी ठाणे महापालिका आयुक्तांना पत्र देऊन केले. रायलादेवी तलाव परिसरात सुरक्षा रक्षक व देखभाल कर्मचारी नसल्यामुळे इथे दारुडे व नशेखोरांचा अड्डा निर्माण झाला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. भविष्यात एखादी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच परिसरात स्वच्छतेचा अभाव, वाढता कचरा आणि कबुतरांना दिल्या जाणाऱ्या खाद्यामुळे निर्माण होणारी घाण व दुर्गंधी यामुळे तलावांचे सौंदर्य आणि पर्यावरणीय महत्त्व धोक्यात आल्याचे विकास रेपाळे आणि नम्रता भोसले जाधव यांनी आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिले आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्तांकडे पुढील मागण्या करण्यात आल्या. तलाव परिसरात तात्काळ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी. कायमस्वरूपी देखभाल कर्मचारी नेमावेत. नियमित पोलीस गस्त वाढवावी. मद्यपान व इतर गैरप्रकारांवर कठोर कारवाई करावी. परिसराची नियमित स्वच्छता सुनिश्चित करावी. सुशोभीकरणाच्या कामाच्या संरक्षणासाठी विशेष यंत्रणा उभारावी. कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध घालून तातडीने कारवाई करावी. अशा मागण्या आयुक्तांकडे करण्यात आल्या आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत छत्रपती संभाजी महाराज चौक, RJ ठाकूर कॉलेज नाका तसेच कामगार नाका परिसरात होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश महापौर शर्मिला पिंपळकर यांनी दिलेत. सदर बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त वाहतूक पंकज सिरसाट,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण माने, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक दिलीप बारटक्के, राकेश शिंदे, नगरसेविका कांचन चिंदरकर, शीतल ढमाले, उपायुक्त उमेश बिरारी, दिनेश तायडे, कार्यकारी अभियंता संदीप सावंत आदी यावेळी उपस्थित होते. या परिसरात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी P1, P2 अशा प्रकारे पार्किंगचे योग्य नियोजन करण्यात यावे. तसेच प्रभागांमध्ये वर्षानुवर्ष जुनी वाहने भंगारामध्ये नादुरुस्त अवस्थेत असलेली तसेच गंज लागून जीर्ण झालेली वाहनांची संख्या मोठी आहे. अशी वाहने अतिक्रमण विभागामार्फत तात्काळ हटवण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना महापौर शर्मिला पिंपळकर यांनी बैठकीत दिल्यात. शास्त्रीनगर नाका हत्तीपोल येथे बसेसकरिता पार्किंगचे 2 प्लॉट देण्यात यावे अशी सूचना सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी केले. इंदिरानगर रोड नंबर 22, लोकमान्यनगर, पाडा, RJ ठाकूर व इतर आजूबाजूच्या परिसरामध्ये परिवहन बसेसची संख्या वाढवली तर या परिसरातील वाढणाऱ्या रिक्षांवर आळा बसेल अशी सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण माने यांनी केली आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.